नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज म्हणजे डिसेंबर 2025 ला 8वी NMMS चा पेपर झालेला आहे. आपल्याकडे संच सी आहे, म्हणजे सेट सी आहे आणि आपण बघत आहोत शालेय क्षमता चाचणी म्हणजेच स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट बघणार आहोत. म्हणजे आपण कशाचा पेपर बघणार आहे? सॅटचा पेपर बघणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? गणिताचा पेपर जो होता म्हणजे 71 ते 90 प्रश्न म्हणजे असे 20 प्रश्नांचं सोल्युशन बघणार आहोत. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. 71 नंबरचा क्वेश्चन होता, खालीलपैकी कोणत्या स्तंभलेखामध्ये सर्व स्तंभांची उंची 100 एकक असते? तर ती असते शतमान स्तंभलेखामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 72 नंबरचा क्वेश्चन आहे, लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो, तर तो अंतर्भागात असतो. म्हणजेच लंब संपात बिंदू आपण असं म्हटलं तर याप्रमाणे काय असतं? लघुकोन त्रिकोण असेल आणि त्याचा ह्याप्रमाणे जर आपण काढला तर तो लंब संपात बिंदू कुठे असतो? अंतर्भागामध्ये असतो. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर आता लंब संपात बिंदू म्हणजेच मराठी मध्ये आपण त्याला लंब संपात म्हणतो, पण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? त्याला आर्थो सेंट्रॉइड म्हणतो. तर तो असतो इंटिरियर मध्ये असतो. त्यानंतर 73 नंबरचा क्वेश्चन आहे, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी. आता आपल्याला काय दिलेलं आहे की समभुज चौरस दिलेला आहे, चौकोन दिलेला आहे आणि त्याच्या ह्याप्रमाणे कर्णाची एक हे दिलेली आहे, क्षेत्रफळ दिलं आहे, कर्णाची एक लांबी दिलेली आहे, 24 दिलेली आहे आणि आपल्याला त्याचं क्षेत्रफळ विचारलंय. तर एरिया बरोबर काय होतो? एरिया म्हणजेच क्षेत्रफळ बरोबर काय होतं? 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. ह्याप्रमाणे आपल्याला होईल. कर्ण एकूण क्षेत्रफळ दिलंय 180 दिलेलं आहे आणि कर्ण एक दिलेला आहे 24 आणि दुसरा आपल्याला माहिती नाही, आपण x मानूया. तर ह्याप्रमाणे गेलं तर बघा 12 1 12, 12 2 24 होतात, म्हणजे 12 जा 24 होतात आणि हे 12 इकडे काय येतील? ऍडिटिव्ह मल्टिपल इनव्हर्सला येतील. म्हणजे जर याला 12 ने आपण भाग दिला तर 12 1 12, 15 गुणिले 12 केले तर काय होतं? त्यांचा गुणाकार 180 येतो. म्हणजेच आपल्याला दुसरा कर्ण किती मिळाला? हा कर्ण जर 24चा असेल तर हा कर्ण आपल्याला कितीचा मिळालाय? 15 सेंटीमीटरचा मिळालाय आणि ती लांबी दिलेली कर्णाची 15 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4 वर अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 74 नंबरचा, जर छापील किंमत 1700 रुपये व विक्री किंमत 1540 रुपये असेल तर सूट करायची आहे. तर यामध्ये आपल्याला सूट काय करायचं आहे? तर 1700 वजा 1540 यांची वजाबाकी करायची आहे आणि त्यांची वजाबाकी केली तर इथे ते 60 आणि इथून 16तून 15 गेले किंवा 6तून 5 गेले 1, म्हणजे 160 रुपये हे आपलं फुल अँड फायनल उत्तर होतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 75 नंबरचा क्वेश्चन. आपल्याला याचे संक्षिप्त रूप द्यायचं होतं, म्हणजे हे आपल्याला काय करायचं होतं? सोडवायचं होतं. आता हे सोडवताना कसं करायचंय बघा. तर याच्यामध्ये m² - n² आहे, म्हणजेच आपण ते कसं लिहिणार? यांचा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करावा लागेल, म्हणजे विस्तारित रूप करावं लागेल. तर m² - n² म्हणजेच आपण काय करू? m + n इंटू m - n याप्रमाणे. आणि हा वर्ग आहे, वर्ग म्हणजेच आपल्याला सेम ब्रॅकेटने सेम ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायचं. ह्याप्रमाणे हे कट झालं, म्हणजे शिल्लक काय राहिलं? m - n अपॉन m + n. आणि असा पर्याय कुठे आहे? तर असा पर्याय पर्याय क्रमांक 1 वर आहे. म्हणून आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा 76 नंबरचा म्हणजे पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सोबतच्या आकृतीत आता हा आयत दिलेला आयत ABCD आयत आहे, तसेच AC बरोबर 5 √3 सेंटीमीटर आणि AB ची बाजू दिलेली आहे. AB ची बाजू दिलेली आहे 5 √2 सेंटीमीटर. तर बाजू AD काढा. आपल्याला ही बाजू AD काढायची आहे. एक लक्षात घ्या की हा आपल्याला काय दिलेला आहे?
पायथागोरस ट्रिपलेट होणार याप्रमाणे, म्हणजे ही बाजू मिळाली तर, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू काय असते, समान लांबीची असते. त्यामुळे आपल्याला हे सोडवताना याच्या वर्गामधून हे वजा करायचं आहे. म्हणजे आपल्याला BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस AB स्क्वेअर, आणि ह्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला ते सोडवायचं आहे. AC किती दिलेला आहे तर 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर दिलाय मायनस 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर करायचा आहे. आता 5चा वर्ग होतो 25 आणि स्क्वेअर रूट मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट निघून जातं, म्हणजेच फक्त इथे 3 शिल्लक राहतात. मायनस इथे सेम तसंच स्क्वेअर रूट निघून गेल्यावर याला 2 ने मल्टिपल करायचं आहे. 25 त्रिक 75 होतात, मायनस 25 दुणे 50, यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं 25. इथे झाले BC चा स्क्वेअर आला. आपल्याला काय करायचंय, BC ही लेंथ काढायची, म्हणजे याचा स्क्वेअर रूट काढायचा. BC इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट 25 चा स्क्वेअर रूट 5 होतो, म्हणजे 5 सेंटीमीटर हे त्याचं करेक्ट उत्तर होणार आहे. आणि 5 सेमी हे त्याचं आपल्याला उत्तर मिळालं, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर, म्हणजे याचं करेक्ट उत्तर होतं 5. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि माझे स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे तुमचा जो सेट असेल ABCD, माझा हा सेट C आहे, सेम प्रश्न तुमचे प्रत्येक सेटमध्ये असणार आहे, फक्त प्रश्नांचा क्रमांक बदललेला असेल. तुम्ही हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत कितव्या क्रमांकावर आहे ते चेक करून त्याचे उत्तर चेक करा, आणि तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळाले 20 पैकी, म्हणजे 20 प्रश्न आहेत तर तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. त्याचबरोबर हा म्हणजे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण नंतर तुम्हाला 22 फेब्रुवारीला स्कॉलरशिपची एक्झाम द्यायचीच आहे, त्याला पण अशा प्रकारचे प्रश्न येणारच आहेत, तर त्याला सुद्धा तुम्हाला मदत होईल. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 77 नंबरवरचा. आपल्याला सर्कलवरचा म्हणजे वर्तुळावरचा प्रश्न दिलेला आहे. तर OD आपल्याला दिलेला आहे, OD दिलेली आहे 10 सेंटीमीटरची त्रिज्या दिली. OD ही त्रिज्या असणार आहे, म्हणजे R इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे. OM अंतर, हे OM अंतर आहे 6 सेंटीमीटरचं. एक लक्षात घ्या की वर्तुळामध्ये अनंत त्रिज्या असतात, म्हणजे इन्फायनाईट रेडियस असतात. हे असे दिल्याच्या ऐवजी आपण असा ट्रायंगल जर कंप्लीट केला, म्हणजे त्रिकोण कंप्लीट केला, तर इथे काय शिल्लक काय होतं की हे आपल्याला काटकोन त्रिकोण मिळतो, म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल मिळतो. तर इथे आपल्याला हे दिली आणि त्रिज्या इथे 10 सेंटीमीटर दिलेली असेल, आणि आपल्याला काय विचारलंय, AB विचारलंय. इथे जर आपण घेतला 6, 8 आणि 10, म्हणजेच ट्रिपलेट तयार होतं, पायथागोरस त्रिकूट तयार होतं. 6, 8 आणि 10चं त्रिकूट होतं. जर ही 8 सेंटीमीटर आली तर ही पण 8 सेंटीमीटर येईल, म्हणजे 8 अधिक 8 किती होतं, 8 प्लस 8 16 सेंटीमीटर, म्हणजे AB बरोबर किती मिळाली, 16 सेंटीमीटर हे उत्तर आलं. जर तुमचं ट्रिपलेट माहिती असेल तर अधिक काही क्षणातच, काही सेकंदातच तुमचं उत्तर येतं. तर ते पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ला. आता ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते आहे, जसं आपण या उदाहरणामध्ये बघितलं की जसं या पद्धतीने सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला पायथागोरस त्रिकूट काढायचं आहे, MB काढायचे आहे. म्हणजे MB बरोबर हा कर्ण झाला, म्हणजे रेडियस आहे म्हणजेच त्रिज्या आहे, तो कर्ण आहे म्हणजेच हायपोटेनियस आहे. तर OB चा स्क्वेअर मायनस OM चा स्क्वेअर, OM स्क्वेअर. OB स्क्वेअर दिलेला आहे 10चा स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर करायचा आहे. 10चा स्क्वेअर 100 होतो आणि 6चा 36 होतो, यांची वजाबाकी केली तर 64 होतो. आता हे झालं काय झालं, MB चा स्क्वेअर आला, याचं स्क्वेअर रूट काढायचं, याचं स्क्वेअर रूट काढायचं. हे झालं MB इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट किती होईल तर 8 होतं, आणि 8 सेंटीमीटर हेच आपण इथे या पद्धतीने अगदी तोंडी काढलं होतं. आणि आपल्याला काय विचारलंय, AB विचारलंय, AB ची बाजू विचारली, म्हणजे AB इज इक्वल टू AM प्लस MB, म्हणजेच 8 अधिक 8 केले तर ते होतात 16 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 78 नंबरचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीची परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीची काय बेरीज करायची आहे. याप्रमाणे दिलेला आहे. तर इथे याप्रमाणे बघा, असं जर आपण पूर्ण करून घेतला तर हा पण 15 मीटर अंतर होतो. हे 15 मीटर आहे म्हणजे हे पण 15 मीटर झालं. हे इथून जर आपण एवढं जर केलं तर
हे 10 मीटर झालं आणि हे इथून इतकं आहे तर ते 5 होईल. म्हणजे यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे ही किती झाली, 30 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. म्हणजे बेरीज करताना काय करायचं, 30 प्लस हे 10 सेंटीमीटर प्लस हे 15 प्लस हे 5, सगळ्यांची बेरीज करायची, प्लस 15 आणि प्लस हे 10 प्लस 5 15 झाले. तर यांची बेरीज बघा, 1 2 3, हे 15 15 झाले, 1 2 3 आणि हे 4 4 आणि 5 6, म्हणजे 15 सक किती होतात तर 90 होतात. म्हणजेच 90 मीटर ही काय झाली, त्याची पेरिमीटर झाली, परिमिती झाली. आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन मिळालेला आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 79 नंबरचा. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे. -7 आणि -2 मध्ये. तर बघा, याप्रमाणे आपली संख्या रेषा असेल तर इकडे 0 असेल, -1 -2 याप्रमाणे जर आपण केले तर जसं जसं आपण पुढे पुढे जात राहतो तसं तसं आपल्याला ती संख्या काय येते, जितकी मोठी संख्या असेल ती लहान असते. म्हणजे यामध्ये जर आपण -7 आणि याच्यामध्ये केलं तर सर्वात लहान संख्या, ऋण संख्या म्हणजेच निगेटिव्ह नंबर असतो, तो सर्वात बिग नंबर असतो. म्हणून याप्रमाणे आपल्याला चिन्ह येईल आणि ते आहे पर्याय क्रमांक 2 वर. त्यानंतरचा 80वा प्रश्न आहे. तर a+b³ मायनस a -b³ चे सोपे रूप द्यायचे. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर याचा विस्तारित रूप करायचं आहे आणि त्यांची वजाबाकी करायची आहे. आता याचं विस्तारित रूप कसं होतं बघा. याचं विस्तारित रूप आपण आधी याचं बघूया. तर a चा घन अधिक b चा घन अधिक 3a² प्लस 3ab². आणि त्याच्यामधून आपल्याला काय करायचंय, मायनस याच्यातून याचं रूप, विस्तारित रूप काय होईल, a चा घन a³ मायनस b³ मायनस 3a² प्लस 3ab². आता सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून यांचे चिन्ह कंपल्सरी बदलायला पाहिजेत. जर बदलले नाहीत तर काय होईल, आपलं उत्तर चुकेल. इथे प्लस आहे तर इथे मायनस चिन्ह होईल, इथे मायनस चिन्ह आहे तर इथे प्लस होईल, इथे मायनस आहे तर प्लस होईल, इथे प्लस आहे तर इथे मायनस होईल. आता याच्यामध्ये बघा, ए प्लस आणि ए मायनस आहे, म्हणजेच काय होतं, ही टर्म कट होते. इथे प्लस आहे, हे प्लस आहे, म्हणजे इथे झाले 2b³ आणि इथे प्लस आहे आणि इथे प्लस आहे, म्हणजे 3 आणि 3 किती झाले, 6a²b आणि हे प्लस आहे, हे मायनस आहे, म्हणजे ही टर्म कट होते, म्हणजे इथे 0 होईल आणि इथे पण 0 होईल. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 2b³ प्लस 6a²b. आणि असा पर्याय कुठे आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 4 ला. म्हणून त्याचं करेक्ट उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण ऑनलाईन क्लास घेत असतो. 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप यावर्षी होणार आहे. जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन क्लास झूमवर असेच क्लास घेतले जातात, तर तुम्हाला जर क्लास लावायचे असतील तर नक्कीच माझा हा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर 9403 82 77 52. हा नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे. जर कोणाला 4थी आणि 7वीचे स्कॉलरशिपचे क्लास लावायचे असतील किंवा 8वीचा स्कॉलरशिपचे अजून 2 महिन्याचे क्लास आहेत, जर तुम्हाला लावायचे असतील तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. जर n प्रपोर्शन m आणि m बरोबर 3 असताना n बरोबर 12 असेल तर n बरोबर 20 असताना m ची किंमत किती. आता बघा, हे दिलेलं आहे, तर हे झालं डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलनाचं उदाहरण आहे. हे आहे समचलन, जे डायरेक्ट व्हेरिएशन. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचंय, m ची किंमत काढायची. त्याच्यासाठी आधी आपल्याला काय करायला लागेल, स्थिरांक काढायला लागेल. n इज इक्वल टू k/m. जर हे चिन्ह काढून टाकलं तर म्हणजेच आपल्याला हे करायचं असेल तर इथे काय होईल, k इज इक्वल टू n/m. या सूत्रामध्ये आपल्याला किमती घालायला लागेल. n ची किंमत किती दिलेली आहे, 12 दिलेली आहे आणि m ची किंमत 3 दिली आहे.
म्हणजेच आपल्याला के बरोबर किती मिळतील 3×3 3 चोक 12 म्हणजे केचा स्थिरांक हा किती मिळाला 4 मिळाला. आता हीच आपल्याला एम ची किंमत घालायची आहे. के इकडे घ्यायचा आणि एम इकडे घ्यायचा म्हणजेच एम इज इक्वल टू एन अपॉन के करायचं. एन किती दिले 20 दिलेले आहेत. जर एन ची किंमत 20 असेल तर एम बरोबर किती आणि के ची किंमत आपल्याला 4 आली. यांचा जर भागाकार केला तर किती उत्तर मिळतं 5 उत्तर मिळतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. ह्याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 82 नंबरवरचा. बघा, माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्ष जास्त आहे. माझे वय X वर्ष आहे तर मित्राचे वय किती वर्ष असेल. आता याच्यामध्ये दिलेलं आहे माझं वय किती दिलेलं आहे तर हे काय झाले माझे वय दिलेलं आहे X वर्ष दिलंय आणि इथे मित्राचे वय दिले असेल तर काढायचे असेल तर काय करावं लागेल कारण आपल्याला मित्राचेच वय विचारलंय. तर मित्राचे वय काढताना काय करायचं की माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे माझ्या वयाच्या निम्मे म्हणजे याला 2 ने काय करायचं डिवाइड करायचं आणि पेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे म्हणजेच काय करायचं इथे +5 करायचं. हेच त्या मित्राचं वय असेल आणि असा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर करेक्ट येणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया 83 नंबरचा आहे 40m² डिवाइड बाय 30m³ चे संक्षिप्त रूप द्यायचे आहे. आता हिच्यामध्ये बघा आपल्याला 40 गुणिले m असं जर विस्तारित रूप केलं तर खाली 30 गुणिले mचा घन आहे म्हणजे 3 वेळा काय करावं लागेल आपल्याला त्याला गुणाकार करावा लागेल. हे 2 m गेले हे 2 m गेले हे 0 0 कट झाले तर इथे शिल्लक काय राहिलं 4/3 आणि खाली हा m आहे म्हणजे 4/3m आणि असा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 वर आहे. म्हणून त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया 84 नंबरचा आहे. आपल्याला याचं काय करायचं घनमूळ काढायचं आहे. ची किंमत खालीलपैकी कोणती असेल. तर हे उदाहरण सोडवताना आपल्याला पटकन जर दशांश चिन्हामध्ये जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर काय करायचं की ह्याचं आपल्याला आधी काय करायचं दशांश चिन्ह काढून घ्यायचं म्हणजे 125 अपॉन आता पॉइंट नंतर 1 2 3 घरं आहेत डिजिट नंबर पुढे आहेत तर एकावर किती शून्य द्यायची 3 शून्य द्यायचे आणि याचं घनमूळ काढायचं. तर बघा हे 125 5चं घन मूळ आहे म्हणजे 5चा घन आहे आणि हा कितीचा आहे तर तो आहे 10चा म्हणजेच उत्तर किती आलं 5/10. याला रिड्यूस करून 5 1 5 5 2 10 5 2 जा 10 म्हणजेच याचं किती आलं 1/2 उत्तर आलं. 1/2 म्हणजेच काय 0.5 म्हणजेच पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे 3चा. ह्याप्रमाणे सोडवायचं होतं. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जो सेट असेल तुमचा स्वतःचा ABCD पैकी त्याप्रमाणे हे प्रश्न इकडे तिकडे झालेले आहेत. प्रश्न सगळ्यांना सारखेच आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न शोधून याचे उत्तरं बघायचे किती बरोबर आलेत किती चूक आलेत आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे की तुमची किती उत्तरं बरोबर आले. त्याचप्रमाणे तुम्हाला हे स्पष्टीकरण समजत असतील आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बाकीचे उरलेले आपल्याला मॅथची डिटेलमध्ये उत्तरपत्रिका बघायची असेल सोल्युशन बघायचे असेल लॉजिक बघायचे असतील तर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे याच्यानंतर लगेचच त्या प्रश्नांची उत्तर सूची मी देणार आहे तर तुम्हाला चेक करता येईल. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. 85 नंबरचा प्रश्न आहे 5,000 रुपये रकमेचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने इतकी रास होते तर व्याजाचा दर म्हणजे आपल्याला व्याजाचा दर म्हणजेच काय काढायचा आहे आर काढायचा आहे म्हणजेच द काढायचं आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्ण सूत्र जर आपण घातलं तर इथे आपल्याला रास दिलेली आहे 6655 मायनस आता आधी आपण सूत्र बघूया. बघा याप्रमाणे सूत्र या सूत्रामध्ये आपण किंमत घालायची आहे. रास दिलेली आहे 6,655 बरोबर मुद्दल दिलेला आहे 5,000 ह्याप्रमाणे आपल्याला 5,000 दिले 1 अधिक आर आपल्याला काढायचा माहिती नाही म्हणून तसाचा तसा ठेवायचा आणि हे 100 आणि त्याचा घन करायचा. आता हे इकडे गुणाकारामध्ये आहे इकडे भागाकारामध्ये जायचं प्लस यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजे याप्रमाणे तर 100 अधिक आर असं येणार. तर ही आपण
एक स्टेप आपण वाढवून घेऊया. गुणिले बघा 100 हिच्यामध्ये केले तर 100 अधिक आर आणि भागिले 100 त्याचा घन करायचा आहे. तर हे या बाजूला आल्यानंतर आता हा जरासा आपल्याला सोडवताना इथे जागा कमी पडते म्हणून मी काय करते थोडं वेगळ्या पेजवर इथे मी असं लिहूनच घेतलेलं होतं. तिथपर्यंत मी इथे लिहिलं म्हणजे आपला काय होईल वेळ वाचेल. आता हे करताना बघा याचं हे घन आहे म्हणजे जर मी याचा दोन्ही बाजूला काय केले स्क्वेअर रूट काढून घेतले म्हणजे याप्रमाणे जर मी घेतलं तर हे कोणाचं स्क्वेअर रूट म्हणजे घन काढायचे स्क्वेअर रूट नाही आपल्याला घन काढायचं आहे घनमूळ काढायचं आहे. इथून जर याचं जर घनमूळ आपण काढलं 1 + r/100 चा घन तर बघा यामध्ये हे निघून जाईल म्हणजे इथे शिल्लक किती राहील तर हा कोणाचा घन आहे याचं घनमूळ हे आलं आणि इथे आहे 5000 म्हणजे हे ह्याप्रमाणे आपण त्याला रिड्यूस जर केलं आणि भाग जर देऊन दिला 5ने जर भाग दिला तर याप्रमाणे मिळतं. इकडे सेम असंच राहणार 1 + r/100 चा क्यूब ह्याप्रमाणे केलं. आता बघा की हा कोणाचा हे घनमूळ काढायचं आहे हे कोणाचा घन आहे तर तो 11चा घन आहे आणि हा कोणाचा घन आहे तर 10चा घन आहे. याचं घनमूळ काढलं आणि याचंही घनमूळ काढल्यानंतर इकडे फक्त मिळतो 1 + r/100. आता हे जर आपण पूर्ण सोडवून घेतलं तर ह्याप्रमाणे मिळतं 100 × 100 अधिक r भागिले 100. आता हा भागाकारात इकडे गुणाकारात जाणार ह्याप्रमाणे मिळणार भागिले हा 0 गेला हा 0 गेला इकडे फक्त काय राहिले 100 अधिक r म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर 110 आणि हे = 100 अधिक r म्हणजेच r म्हणजेच दर काढायचा आहे तर तो काय येईल हे 10 इकडे ऍडिटिव्ह इनव्हर्सला येतील म्हणजे 110 वजा 100 110 = -100 = 10 येतो म्हणजेच उत्तर काय मिळालं r किती मिळाले 10%. हे आपलं करेक्ट उत्तर होतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. यानुसार सोडवायचं होतं पण आता हे एवढं काढल्यानंतर काही वेळेला आपल्याला काय करावं लागतं बाय मेथडने सोडवताना थोडा वेळ लागतो पण काही हरकत नाही आपल्याला हे पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 86 नंबरचा. शेजारी आकृतीत रेषा एम पॅरलल म्हणजे समांतर रेषा एन दिली आहे. ही एम रेषा आणि एन रेषा एकमेकाला पॅरलल आहे आणि पी ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे आणि आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. हे 2 झाले तर ते काय झाले आंतरकोन झाले. आंतरकोन म्हणजेच काय इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इंटिरियर अँगल्स होतात आणि इंटिरियर अँगल्सची आंतरकोनांची बेरीज किती होते 180 अंश असते म्हणजे याच्या बरोबर किती होतात 180 अंश होती. ही यांची बेरीज झाली 4x = 180 म्हणून x = 180 भागिले 4 करायचे म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळणार तर 4 × 16 4 × 5 = 20 म्हणजे 45 अंशाचा काय झाला हा बरोबर 45 अंशाचा कोन मिळाला आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 87 नंबरचा. मित्रांनो तुम्हाला मिळालेले गुण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा उत्तराबद्दल काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटचं स्वागतच राहील. त्यानंतर पुढील त्रिकोण कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतात म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या कसोट्या कोणत्या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतात म्हणजे ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा आपल्याला 1 2 3 दिलंय तर ह्याप्रमाणे ही साइड बरोबर आहे QR बरोबर TS आली PQ बरोबर काय झाली US आला आणि इकडे PR = UT झाला. मग आता आपल्याला कुठल्या पण एका बाजूने जर आपण घेतला तर बघा PQR जर म्हटला तर त्याला कसं येईल UST ह्याप्रमाणे आलं पाहिजे. तर आपल्याला सर्वात आधी P पासून घेतलेला आहे एकाच एक संगत म्हणजेच ही काय झाली बा कसोटी येणार PQR असं जर घेतलं
PQR असं जर घेतलं तर त्याला काही UST, पण UST PQR बघा, PQR ही बाजू, याला एकरूप बाजू कोणती असेल? US असणार. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? UST हे एकास एक संगत असतील. म्हणजे याप्रमाणे आपल्याला ह्याची बाजू जी एकरूप आहे ती US ला असणार. म्हणजे PQ बरोबर काय आहे? US असणार. QR ला TS किंवा ST येणार आणि PR ला UT येणार. PR ला UT येणार. आणि असा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून पर्याय 3 बरोबर येणार. त्यानंतर 88 नंबरचा प्रश्न बघा. आपल्याला हा कोन आणि हा कोन दिला, एकमेकांचे कोटी कोन आहेत. तर एक्स ची किंमत किती? आता कोटी कोन किती अंशाचे असतात? तर ते 90 अंशाचे असतात. म्हणजे यांच्या बेरजेबरोबर आपल्याला काय करायचंय? 90 लिहायचंय. म्हणजे x वजा 20 अधिक x अधिक 30 बरोबर कोटिकोन हे 90 अंशाचे असतात, 90 डिग्रीचे असतात. म्हणून आपल्याला हे या पद्धतीने लिहायचंय. आता x आणि x किती झाले? 2x झाले. 30 मधून 20 गेले तर 10 शिल्लक राहतात, 10 राहतात, इज इक्वल टू 90. हे 10 इकडे काय करायचं आहे? ऍडिटिव्ह इनव्हर्सला करायचं, म्हणजेच बेरीज व्यस्तामध्ये करायचं. इथे प्लस आहेत तर इथे मायनस होतील. म्हणजे इथे 2x इज इक्वल टू, ह्यांची वजाबाकी केली तर ती किती होते? 80 होते. तर x बरोबर हे गुणाकार व्यस्तामध्ये घ्यायचे, म्हणजेच मल्टिपल इनव्हर्स घ्यायचे. 2 ने केले तर x ची किंमत किती होते? 2 1 जा 2 40. म्हणजे x ची किंमत किती मिळाली? x बरोबर 40 अंश. आणि आपल्याला x चीच किंमत विचारली आहे. हे झालं तुमचं फुल अँड फायनल उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचे आपले राहिलेले 2 प्रश्न आपण लगेचच बघूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. कारण या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला पुढे फेब्रुवारीमध्ये आपली स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर 7वीची स्कॉलरशिप पण होणार आहे. तर त्याच्यासाठी उपयोग होईल. चला तर बघ लगेच पुढचे प्रश्न बघूया. 89 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला पदावली दिलेली आहे. तर इथे आपल्याला काय? बोडोमास BODMAS म्हणजेच काय? कंचे भागू बेव, यानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. आता इथे ब्रॅकेट नाहीये, बी म्हणजे ब्रॅकेट कंस नाहीये, ऑफ नाहीये, चे शब्द नाहीये, डायरेक्ट भागाकार दिलेला आहे. म्हणजे आधी आपल्याला काय करावं लागेल? यांचा भागाकार करावा लागेल. म्हणजे याप्रमाणे जर आपल्याला पदावली दिलेली आहे तर आधी यांचा भागाकार करायचा. 6 ने जर भाग दिला तर इथे किती होतो? 12×72 12. त्याच्यानंतर हे प्लस साईन आहे म्हणून इथे प्लस साईन दिलं. नंतर यांचा आधी गुणाकार करायचा. 4 4 2 2 जा 4 झाले आणि -2. 12 आणि 4 16 16 16 -2 केले तर उत्तर किती येतं? 14 उत्तर येतं. आणि ते आहे पर्याय क्रमांक 4 वर. ह्याप्रमाणे सोडवायचं होतं. त्यानंतर 90 नंबरचा प्रश्न होता. एका इष्टिकाचिती आकाराच्या गोदामाची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. गोदामात 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती बसवायचे आहेत आपल्याला? आता इष्टिकाचिती म्हणजेच काय आहे? तर ह्याप्रमाणे आपल्याला इष्टिकाचिती असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? त्या खोक्यांमध्ये काय करायचंय? चौरसाकृती. चौरसाकृती काय आहेत? आपल्याला असे खोके बसवायचे आहेत. तर ते किती बसतील अशा प्रकारे करायचंय. म्हणजेच आपल्याला काय करायचंय की ह्याचं काय करायचं? घनफळ करायचंय. इष्टिकाचितीचे घनफळ, इष्टिकाचितीचे म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड घनफळ भागिले खोक्यांचे घनफळ, खोक्यांचे क्षेत्रफळ, ह्याप्रमाणे करायचं आहे. सॉरी, इथे घनाकृती आहे म्हणून इथे काय येणार आपल्याला? इथे पण काही घनफळच येणार, म्हणजे खोक्यांचे घनफळ. पण आता इथे मीटर दिलेले आहेत आणि इथे सेंटीमीटर दिलेले आहेत. तर हे पण सगळे आपल्याला काय करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये करून घ्यावे लागतील. म्हणजेच इथे आपल्याला काही एकूण खोकी येतील. एकूण खोकी
मग आता बघा यांचं करा 3 मीटर बरोबर किती होतात 300 सेंटीमीटर होतात. 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर होतात आणि परत 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर म्हणजे 300 गुणिले, कारण घनफळ इष्टिकाची तिचं घनफळ काय होतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, L इंटू ब्रीथ इंटू हाईट, L इंटू B इंटू H, म्हणजेच इथे 200 मल्टिप्लाय बाय 200 करायचे आहे अपॉन खोक्याचे वजन 20 सेंटीमीटर, कारण तो काय आहे घन असणार आहे, म्हणजे इथे आपल्याला घनाचे घनफळ करायचे म्हणजे 20 मल्टिप्लाय बाय 20 करायचे आहेत. आता ह्यामध्ये बघा हे एक शून्य गेलं, हे 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 शून्य गेलं. याप्रमाणे जर केलं तर 2 हा 2 कट झाला, हा 2 कट होऊन इथे 10 झाले आणि 2 1 जा 2, 2 5 जा 10. ह्याप्रमाणे जर केलं तर इथे आपल्याला एकूण खोकी मिळणार आहेत. तर 300 गुणिले 5 3 5 15 झाले आणि हे त्याच्यावर 2 शून्य, म्हणजे एकूण खोकी किती झाली, एकूण बॉक्सेस किती झाले तर 1500 झाले. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. अगदी सोप्यातला सोपा प्रश्नपत्रिका आली होती. इतकी सोपी प्रश्नपत्रिका आजवर आली नव्हती. मला तर वाटतं की आजच्या या गणिताच्या पेपरमध्ये बऱ्याच मुलांना 20 पैकी 20 मार्क मिळालेले असतील. तुमच्या रिझल्टसाठी विश यू ऑल दी बेस्ट. मॅथचा पेपर जर तुम्हाला बघायचा असेल, त्याचं सोल्युशन बघायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला पुढचे अपलोड केलेले व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील आणि ते तुम्हाला बघता येतील. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज अजून हवे आहेत स्कॉलरशिपच्या दृष्टीने तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मला ते बनवता येतील. चला तर आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या मॅथच्या व्हिडिओमध्ये.